या शेतामध्ये पहिले पीक कसं येत होतं, दुसरं पीक येत होतं का चांगलं? नाही चांगलं येत नव्हतं, येत काहीच पिकत नव्हतं. हे उकळून जायचं सगळं. ते आत्ता कुठंतरी बाग उभा राहिला चांगला. तर बघू शकताय पहिले कुठल्याही प्रकारचं या शेतामध्ये पीक येत नव्हतं आणि उपळून जात होतं आणि हलकं रान एकदम. आणि त्याच्यामध्ये सदाबहार पेरू लागवड केलेला आहे. आणि सदाबहार पेरू म्हटल्यानंतर खरंच सदाबहारच आहे, त्याला खूप प्रमाणामध्ये हे बघू शकताय. त्याला फळ सेटिंग चालू आहे आणि फम लागवड पण चालू आहे आणि ही पहिली सेटिंग झालेली आहे. जवळजवळ कंटिन्यू त्याला फळ लागतं जे. आणि मागचा जो तोडा आहे तो कंटिन्यू त्यांचा तोडायचं चालू आहे. आणि हा किती दिवसाचा बाग आहे आता? हा आता 7.5 महिन्याचा बाग आहे. तर बघू शकताय सदाबहार पेरू 7.5 महिन्याचा बाग आणि परिपूर्ण त्याला खूप प्रमाणामध्ये पेरू लागलेले आहेत. आणि सदाबहार सारखंच बहार लागलेला आहे त्याला. कारण की जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर त्यांनी वापरलेलं आहे. बोनोमिल पावडर वापरलेले आहे. बोनमिल पावडर हे कॅल्शियम फॉस्फरस युक्त असतं आणि बागवर्गीय पिकांसाठी गरजेचं असतं. तसं आम्ही अनेक पिकासाठी दिलेलं आहे शेतकरी बांधवांना आणि त्यांना चांगले रिपोर्ट मिळालेले. त्यांच्याकडनं जाणून घेऊ. चांगले झाले, आता फळ बी चांगलं लागलंय, झाड बी चांगलं पोचलं. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे? हा अवश्य घ्यायला पाहिजे. जमिनीचा जो पोत आहे तो जमिनीचा पोत आज जर बघितलं तर हलकी जमीन आहे. आणि जय किसान ग्रीन इंडियाचे खतं वापरल्यानंतर बघू शकताय जवळजवळ 2 एकरचं पुढं पेरू आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. हे झाडाला आहे ना पोषक तत्व पण चांगले भेटले, फळ चांगलं लागलंय व ते फुटले बी जास्त, म्हणजे फुटवा वगैरे जास्त झालेला आहे. फुटवा चांगला आणि माल वगैरे हा माल पण एकदम चांगला लागलाय. एका एका झाडावर किती फळ असेल बरं अंदाजे? हे 30-35 फळे एका झाडाला. आता 7 महिन्याचा सदाबहार पेरू बघितला तर एकदम हिरवागार झालेला आहे, भरपूर प्रमाणात फळ आहे. तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बागवर्गीय पिकांसाठी बेसल डोस वापरणं गरजेचं आहे. आणि एकदा अवश्य वापरून बघा, 100% तुम्हाला पण रिपोर्ट मिळतील. आणि जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा. धन्यवाद.